हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आम्ही पण खूप मस्त आणि मजेत आहोत आणि आता आमचे इथून पुढचे दिवस तर खूप जास्त मजेत जाणार आहेत। त्याचं कारण म्हटलं तर आता तुम्ही पाहूच शकताय की माझा भाऊ जो आहे तर तो गावाकडून आला होता आणि येताना त्याने खूप सारं सामान आणलं होतं। तर त्यामुळे आता खूप जास्त खायला मिळणार आहे, त्यामुळे आमचे दिवस जे आहेत ते खूप जास्त मजेचे जाणार आहेत। तर इथं एका बॉक्समध्ये भरपूर असे मम्मीने पेरू दिले होते आणि आता हिवाळ्यामध्ये पेरू पण खूप जास्त येतात आणि गावाकडचे पेरू म्हटलं तर थोडेसे चांगले असतात। शहरामध्ये जे काही फ्रूट्स असतात तर ते तेवढे चांगले नसतात असं मला तरी वाटतं, माझं म्हणजे पर्सनल मत आहे। पण गावाकडून जे काही मिळतं आपल्याला तर ते डायरेक्टला शेतातला माल असतो आणि तो जास्त आपल्यासाठी चांगला असतो आणि त्यासोबत तिनं भरपूर काही दुसरं पण सामान दिले। तर तुम्हाला आता पुढे दिसेलच। तर बॉक्स पण मी आधी सगळ्यात आधी रिकामा करून घेतला, कारण बऱ्याच वेळेला ना ती भाज्या पण देत असते आणि खूप जास्त वेळ जर त्यामध्येच ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता असते। आणि मेन म्हणजे गावाकडून येण्यासाठी प्रवास जो आहे तो खूप जास्त लांबचा आहे, त्यामुळे आल्या आल्या प्रत्येक वेळेलाच नेहमी सामान काढलं जातं। तर या काही साड्या सुद्धा तिने माझ्यासोबत दिल्या आहेत, म्हणजे माझ्याकडे दिल्या आहेत। त्याचं कारण तर आता मी पुढे तुम्हाला सांगेलच की एवढ्या साड्या का दिल्यात तिने मला। आणि त्यासोबत आता या बॅगमध्ये पण काय काय आहे तर भरपूर असे तिने मुरमुऱ्याचे पुडे सुद्धा दिलेत की तुम्हीच तिकडे आता चिवडा बनवून खा म्हणून। तर तिने विचारलं होतं मला की चिवडा बनवून देऊ का, नको म्हटलं मी इकडे आल्यानंतर बनवते। पण तरी पण तिने एका बॅगमध्ये चिवडा दिलाय आणि 2-3 बॅग ज्या आहेत तर त्या अशा मुरमुरे दिलेत, जेणेकरून आता इकडे आम्हाला पाहिजे तसं आम्ही चिवडा सुद्धा बनवून खाऊत। आणि त्यासोबत याच्यामध्ये खाली बटाटे आहेत आणि दही, ताक आणि तूप सुद्धा आहे, तुपाचा डब्बा पण काढून ठेवलाय। आणि आता बरेच म्हणजे वर्ष झालं जवळजवळ मी गावाकडूनच तूप घेत असते, म्हणजे इकडून डायरेक्टली असं तूप घेण्यात कधी आलंच नाही। खूप कमी वेळा झाला असेल की 1-2 वेळेसच मी तूप वगैरे घेतले, तसं तर मग आतापर्यंत लग्नापासून मी गावाकडूनच तूप घेतलेले, म्हणजे तिकडूनच ती नेहमी मला तूप देत असते, 1 किलो अर्धा किलो जसं तिला जमेल तसं। जे दही दिलं होतं तर ते दही मी सगळ्यात आधी काढून घेतलं आणि ऑलरेडी ते बाहेर प्रवासामध्ये होतं आणि अजून जास्त वेळ बाहेर जर ठेवलं तर खूप जास्त आंबट होण्याची शक्यता असते। तर त्यामुळे सगळ्यात आधी मी दही काढून घेतलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर मग आता मी इथे कामाला लागले बाकीच्या। तर ते म्हणजे ज्या काही भाज्या दिल्या होत्या, फळे दिले होते तर ते मी अशा प्रकारे इथे टोपलीमध्ये काढून ठेवलेत, तुम्ही आता इथे पाहू शकता। माझ्याकडे ज्या काही टोपल्या होत्या तर त्या सगळ्या टोपल्यांचा वापर केलाय आणि एक दुरडी जी म्हणतात जी की मी आता चपाती भाकरीसाठी वापरत नाही, तर त्यामध्ये मी टोमॅटो ठेवलेत। टोमॅटो सुद्धा खूप छान आहेत आणि भरपूर असे टोमॅटो दिलेत, तुम्हाला दिसतच असेल। त्यानंतर पेरू दिलेत, पेरू पण 35 ते 40 पेरू दिलेत, बोर आहेत, लिंब आहेत आणि अशा काही भाज्या आहेत। नंतर गाजर पण आहेत, गाजर पण मी ठेवले एका छोट्याशा टोपलीमध्ये। आणि ज्या हिरव्या भाज्या दिल्या होत्या तर त्या तिने निसूनच दिल्या होत्या, जेणेकरून नेताना पण ते खूप जास्त ओझं होत नाही आणि मग आल्या आल्या मला पण मग भाजी जर करायची असेल तर मी डायरेक्टली भाजी बनवायला घेत असते। पण आज मी खिचडीच बनवली होती, त्यामुळे भाजी बनवण्याचा काही बेत नव्हता। आणि मग आता सगळ्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या आम्ही इथे व्यवस्थित अशा भरून ठेवते, जेणेकरून त्या आता खराब व्हायला नको आणि सगळ्याच निसलेल्या असल्यामुळे आता निसायची पण मला गरज नाही आहे, म्हणजे माझा तो पण वेळ वाचणार आहे मेन म्हणजे। तर आता हे फ्रीज मध्ये डब्बे ठेवण्यासाठी मी घेतलेत ना, या डब्यांचा खरंच खूप जास्त फायदा होतो आणि खूप चांगले मेन म्हणजे डब्बे आहेत। प्रत्येक वेळेला मला आधी म्हटलं तर पेपर टाकावा लागायचा, पण आता त्याची काहीही गरज पडत नाही। जरी ओलसरपणा काही असेल तर तो खाली ऑटोमॅटिक निघून जातो, कारण खाली तशी थोडी नेटची जी काही आहे तर ती जाळी आहे तशामधून आहे। आणि मिरच्या पण दिल्या होत्या, तर सगळ्या मिरच्यांची मी देठं काढूनच नंतर मग ते डब्यांमध्ये भरल्या, जेणेकरून मिरच्या लवकर खराब होत नाहीत, बरेच दिवस राहतात, 15 ते 20 दिवस तर आरामात राहतात। आणि लिंब पण आहेत, पण लिंब मी सगळे आजच नको म्हटलं फ्रीजमध्ये ठेवायला, आज एक दिवस हे सगळं बाहेरच ठेवावं आणि नंतर मग बाकीची जी काही वाटली की खराब आहेत तर ती फ्रीजमध्ये ठेवूया। तर अशा पद्धतीने माझं सगळं जे काही आहे तर ते निवडणं चालू होतं। आणि फळे वगैरे पण आहेत, टोमॅटो पण मी सगळं बाहेरच ठेवते, या सगळ्या वस्तू फ्रीजमध्ये मी ठेवत नाही। तर सगळे डबे मी फ्रीजमध्ये ठेवून घेतले। तर या डब्यांचा अजून एक फायदा तर मी सांगितलाच, पण दुसरा फायदा म्हटलं तर याच्यामुळे ना खूप जागा पण शिल्लक राहते फ्रीजमध्ये आणि बाकीचं जर कधी काही जास्त सामान ठेवायचं झालं तर ते पण याच्यामध्ये आरामामध्ये मावतं, जसं की तुम्ही आता इथे पाहत आहात की किती जागा शिल्लक राहिली आहे। आणि एवढं फ्रीज आम्हाला तरी सध्या सफिशियंट होतं, कारण मी खूप जास्त असं फ्रीजचा वापर करत नाही।
तर त्याचसोबत तिने अजून एक कुठली तरी डाळ पण दिली होती. म्हणजे मला पहिल्यांदा एक्झॅक्टली काय आहे ते नाही कळालं, पण नंतर मला तरी असं वाटते की हे मूग होते, पण त्याचा कलर ग्रीन नव्हता, थोडासा रेडसर होता. आणि मटकी म्हटलं तर मटकी पण दिसत नव्हती, त्यामुळे मला हे वाटलं की मूगच आहेत, वेगळे शेतातले असे कुठले तरी मूग असतील असं थोडंसं वाटलं. म्हणजे गावरान असतील मे बी, किंवा असं काही असेल जे की बाजारामध्ये तिकडे भेटतात. आणि मग बरेच जण शेतातून असं वेगवेगळं जे काही घेऊन येतात, तर ते थोडंसं चांगला माल वाटलं तर मग मम्मी घेऊन येते आणि त्यातलंच मग कधी कधी मला पण देत असते. तर हे सगळंच मी बरणीमध्ये काढून आणि व्यवस्थित भरून ठेवलं. त्यासोबत घरी नारळ पण फोडले असतील तर त्यातलेच हे काही नारळ होते आणि ते तिने मला दिले होते. सगळे तसे तर व्यवस्थित होते, पण एक दोन याचं जे काय आहे तर ते वरचं निघालेलं नव्हतं, तर ते मी चमच्याच्या साह्याने मी काढून घेतलं. आणि त्यानंतर सगळे जे काही नारळ आहेत तर ते स्वच्छ धुवून घेतले, कारण आता रात्रीचा टायमिंग होता आणि म्हटलं आता हे रात्रभर जर असे ठेवले तर परत अजून ओलसरपणामुळे खराब होऊन जातील किंवा बुरशी वगैरे लागू शकते. तर मग यापासून लगेच काहीतरी बनवूया, म्हणून मग मी हे सगळं करायला घेतलं. आणि फायनली विचार करून म्हटलं चटणी वगैरे पण बनवली, तर चटणी कोणी जास्त खाणार नाही, तर त्यामुळे आपण स्वीटच काहीतरी बनवूया. आणि मग वड्या बनवायचं ठरवलं किंवा लाडू बनवूया, म्हटलं जे काही बनवता येईल. तर त्यासाठी मी ते खोबरं स्वच्छ धुवून घेतलं आणि हे सगळे नारळ जे आहेत तर ते धुतल्यानंतर मग लगेच मी खिसून पण घेतले आणि त्यानंतर इथे बनवायला सुरुवात केली. तर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं, म्हटलं झटकीपट हीच रेसिपी आहे, कमी वेळेमध्ये पण होईल, कारण मला बाकीचं पण अजून भरपूर काही आवरायचं होतं, त्यामुळे म्हटलं हेच बनवूयात. तर 1 चमचा मी इथे कढईमध्ये तूप घातलं आणि सगळं जे खिसलं होतं तर ते मी बारीक करून घेतलेलं याच्यामध्ये घातलं. आणि त्याचसोबत काही जे होते खिसताना थोडंसं शिल्लक राहतं वरती, तर ते सगळं नारळ मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आणि अशा पद्धतीने आता हे सगळं थोडंसं याला चांगलं गरम करून घ्यायचं, थोडंसं शिजवून घ्यायचं. आणि थोडं एक 5-10 मिनिटे चांगलं शिजलं, पूर्ण तुपामध्ये थोडंसं मिक्स झालं की मग त्यानंतर मी यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे आणि 1 वाटी दुधामध्ये परत हे अजून थोडा वेळ शिजू द्यायचं. चांगलं शिजल्यानंतरच मग यामध्ये साखर घालणार आहे. तर अशा पद्धतीने म्हटलं नारळाच्या वड्या बनवूयात, थोडंसं गोड पण खायला होईल आणि सगळेच जण आवडीनं खातील. तर आता हे माझं इकडं शिजत आहे, तोपर्यंत बाकी पण घरामध्ये भरपूर पसारा झाला होता, कारण असंच होतं, गावाकडून काही सामान आणलं की सगळं सामान वगैरे काढण्यामध्ये भरपूर वेळ जातो. आणि यावेळेस मम्मीनं भरपूर काही दिलं होतं, त्यामुळे ते सगळं पाहण्यामध्ये वेळ गेला. तर भरपूर साड्या पण दिल्या होत्या, जसं की मी सांगितले त्यातली ही एक माझीच साडी आहे हळदीची, जी की मी तिलाच दिली होती वापरायला, कारण मी तर डेली साड्या वापरत नाही. आणि म्हटलं साडी मग काय करायची ठेवून, त्यापेक्षा तूच वापर. तर तिचा आता वापर करून झालाय आणि आता म्हटलं ह्याचं काहीतरी बनवायचं, म्हणून मग ही साडी तिने मला रिटर्न दिली होती. बघू आता पुढे जसं जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत तर शेअर करेनच की मी साडीपासून काय बनवलंय ते. आणि त्यानंतर ही एक पिंक कलरची अशी साडी आहे, तर ही पण छान आहे, एकदम नवीनच आहे ही पण साडी. पण याचं पण बघूया अजून, म्हणजे तसं कोणत्याच असं काही लगेच डिसाईड नाही केलंय, तर आता नंतर हळूहळू मग आयडिया सुचतील तसं तसं मग काहीतरी बनवण्यात येईल. हा एक साडीचा ब्लाऊज पीस आहे आणि मस्त आहे हा पण, याच्यापासून पण बघूया म्हटलं काहीतरी बनवूया, किंवा मग असाच एक माझ्यासाठी ब्लाऊज शिवता येईल असं माझा विचार चालू आहे. पण बघू आता, जोपर्यंत शिवत नाही तोपर्यंत सध्या विचार करताना भरपूर काही विचार करण्यात येतो, पण जेव्हा खरंच करायला घेतं त्यावेळेला वेगळंच काहीतरी प्लॅन होतो. आणि ही जी एक साडी आहे ही कॉटनची एकदम साडी आहे, तर हे अस्तर म्हणून लावेल किंवा मग काहीतरी याचं पण करता येईल. तर चला आता इकडे माझी साखर पण टाकली आणि आता साखर टाकून पूर्ण चांगलं शिजवून घेतलं की फायनली मग इकडे आपण मस्त अशा वड्या बनवू शकतो. तर आता वड्या बनवण्यासाठी मी या ट्रेचाच वापर करते, जो की तो पण मम्मीनेच तिकडून दिलाय आणि म्हटलं हेच वापरूया. आणि तर सगळीकडे खाली मी सगळ्यात आधी तूप लावून घेतलं आणि त्यानंतर हे पूर्ण जे आहे तर ते याच्यावरती असं पसरून घेतलं. गरम गरम असल्यामुळे स्पूनच्या साह्यानेच मी ते पसरून घेते आणि लगेच मी याच्या समान झाल्यानंतर वड्या पाडायला सुद्धा सुरुवात करते. तर लगेच गरम गरम वड्या सुद्धा पाडून घ्यायच्या, जेणेकरून मग ते चांगल्या पाडल्या जातात. थंड झाल्यानंतर ते पूर्ण आटून जातं, म्हणजे घट्ट होतं आणि वड्या पडत नाहीत. तर अशा पद्धतीने इथे माझ्या नारळाच्या वड्या सुद्धा बनवून झाल्यात. तर मस्त असं आता खायला आम्ही तयार आहोत आणि खूप जास्त खायचं क्रेविंग सुद्धा होत होती, त्यामुळे लगेच खायला सुद्धा एका कोपरा जो आहे तो असाच खायला घेतला. तर थोडा तर असाच संपला आणि बाकीचा जो आहे तो दुसऱ्या दिवशीपर्यंत सगळंच काही संपलेलं आहे. तर खूप मस्त लागतात, एकदम साधं सिंपल आहे. तुमच्याकडे पण जर असं नारळ कधी उरले तर यापासून तुम्ही सुद्धा बनवा. तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.